मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला। महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं मोदी सांगतात, पण मोदींवर विश्वास ठेवायचा कसा असा तिखट सवाल राज ठाकरेंनी केलाय। मराठी भाषिक नागरिक बडोद्यात गुण्यागोविंदानं राहतात, मग गुजराती लोकांना मुंबईत वेगळी ओळख का जपायची आहे असा सवालही त्यांनी केला। तर मोदींनी आता ही मुलाखत चालू व्हायच्या आधी काही क्षण दोंडाईच्या मध्ये धुळ्यामध्ये जाहीर केलेलं आहे की अखंड महाराष्ट्र राहील, मुंबई किंवा विदर्भ असे तुकडे होणार नाहीत। एक आता मला सांगा, हे तुम्ही आज बोलताय बरोबर, तुमच्या पक्षाचं धोरण काय आहे? छोट्या राज्यांचं आहे। छोट्या राज्य, नवीन छोट्या राज्य निर्माण करण्याचं तुमच्या पक्षाचं धोरण आहे, बरोबर आहे। आम्ही तुमच्या या वाक्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही आज जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली आहे म्हणून तुम्ही आज एक उत्तर देतात, पण तुमच्या पक्षाच्या अजेंड्यावरती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावरती विदर्भ स्वतंत्र करण्याची मागणी आज नाही होते, पूर्वीपासून होतीच। म्हणजे आपण आता नरेंद्र मोदींनी जे विधान केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही? अर्थातच, कसं ठेवणार? शेवटी तुमचा पक्ष जे म्हणतोय, इतकी वर्ष जे म्हणतोय, त्याचं काय करणार आहात तुम्ही? त्याच्याबद्दल कुठची गोष्ट बोलत नाही आहात तुम्ही। आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचंय की महाराष्ट्र जर समजा तुम्ही हे जे आता चालू आहे की उद्योगपतींनो गुजरातकडे वळा किंवा महाराष्ट्रातला जे काही सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मला आता कळलं की रिझर्व्ह बँकेचं हेडक्वार्टर देखील दिल्लीला वळवण्याचं चाललंय। म्हणजे काँग्रेस सरकार असताना एअर इंडियाचं हेडक्वार्टर तुम्ही दिल्लीला वळवलं, जे इतकी वर्ष मुंबईमध्ये होतं। आता मला कळते की रिझर्व्ह बँकेचं हेडक्वार्टर वळवण्याचं चाललंय। उद्या सगळ्या गोष्टी जर समजा तुम्ही वळवायचा, म्हणजे JNPT सारखं इथे बंदर असताना तुम्ही इतर बाकीची बंदरं उभी करायची आणि त्याच्यामध्ये JNPT आज ज्याच्यातनं हजारो मुलांना रोजगार मिळाला, तिथे तुम्ही लॉसमध्ये ती गोष्ट आणायची। म्हणजे जर समजा तुम्ही महाराष्ट्र जर समजा अशा प्रकारे पिळलात, तर त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचं विभाजन करा किंवा नका करू। मला आता तुमचे हे सगळे मुद्दे पाहिल्यानंतर ना 1968-69चा काळ जो आपल्या समोर तिथल्या त्यावेळच्या डॉक्युमेंटेशन मधून समोर येतो, तसाच तो समोर येतो की पुन्हा एकदा भाषिक अस्मिता किंवा भाषिक अन्याय किंवा भाषिकांवर होणारा अन्याय, मराठी माणसावर होणारा अन्याय हाच मुद्दा येतो। प्रश्न असा आहे की आपण जर समजा संयुक्त महाराष्ट्राचा लढा जर पाहिला तर त्याचं मूळ कारण जे आज उभं राहिलं तेच होतं ना, गुजरात आणि महाराष्ट्रामधलाच तो वाद होता ना। बरोबर आहे। म्हणजे मुंबई एकतर केंद्रशासित करा, हे नेहरूंचं स्वप्न, मोरारजी देसाईंचं स्वप्न, आणि तीच गोष्ट आज परत घडताना दिसते। परत तुम्ही एक भाषा इथे वरती डोकं काढतीये। आज मला सांगा, बडोद्यामध्ये तिथे आज जवळपास किती मराठी लोक राहतात? काही लाख मराठी लोक राहतात, पण ते तिथे गुजरातशी मिळून मिसळून वागतात। मग तुम्हाला इथे वेगळी आयडेंटिटी कशासाठी पाहिजे? तुम्ही तुमच्या लँग्वेजचं स्तोम आजच का माजवायला लागलात परत तुम्ही? आणि ती गोष्ट तुम्हाला नरेंद्र मोदींचं पाठबळ मिळाल्यानंतर सुरू झालेली गोष्ट आहे ती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।